काय मग श्रावण महिना ना, काहीतरी तळणं विळणं चालूच ना घरात. हे पहा, तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे पोपटी कलरच्या, तर त्या उभ्या कटिंग करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि त्यातलं बी ना सर्व काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना मसाला भरायचा आहे. तर मसाला कोणता? तिखट मसाला नाही बरं का. एक वाटी ना दाण्यांचा कूट, एक वाटी ना कोकोनट पावडर आहे, आणि लाल तिखट चवीनुसार, मीठ आणि कोथिंबीर, गरम मसाला आणि हळद पावडर, हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि त्या मिरच्यांमध्ये ना मैत्रिणींना असं दाबून दाबून बोटाने भरायचं आहे. तर म्हणजे छानपैकी मस्तपैकी त्या मिरच्यांमध्ये मसाला भरपूर असा भरायचा आहे. जेवढा बसेल तेवढा भरून घ्यायचा आहे. आणि मग काय, हे पहा झाल्या का नाही हे सगळं भरून आपल्या. तर अशा छोट्या छोट्या रेसिपी मैत्रिणींना आवडत असेल ना तुम्हाला, तर नक्की मला फॉलो करा. तुमच्या एक फॉलोने तेवढंच मोटिवेशन मिळते. आणि हो, ज्या ताईन दादांनी फॉलो केलेलं आहे ना मला, तर त्यांचे मनापासून धन्यवाद बरं का. आणि इथे ना एका बाउलमध्ये मी ना बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात ना थोडंसं सोडा टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. हे छानपैकी जसं आपण भज्याला आहे ना पीठ कालवतो ना, त्यानुसार आहे ना कालवून घ्यायचं आहे सगळं. आणि छानपैकी त्या मिरच्या आहे ना त्याच्यामध्ये ना बुडवायच्या आहे. आणि इकडं भन्नाट असं तेल पण तापलेलं आहे. हो, आणि तेल मंद आचेवरच गरम करा. एकदम असं कडक नका हे करू, म्हणजे कसं आहे ना ती मिरची आतून कच्चीच राहील आणि वरचं भाजलं जाईल. त्यापेक्षा आहे ना असं मिडियम गॅसवर तुम्ही मिरच्या तळून घ्या, म्हणजे आतली मिरची पण छानपैकी आपली फ्राय होणार आहे. हे पहा, तर असं एक एक करून ह्या सर्व मिरच्या मी ना त्याच्यामध्ये तळून घेणार आहे. काय मग मस्तच ना, तोंडी लावायला तर खूप भन्नाट लागतात बरं का. हे पहा, ह्या पद्धतीने सर्व मिरच्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला मी एक कटिंग करून दाखवते. हे पहा, आतलं बॅटरसुद्धा किती भारी दिसतं असं भन्नाट असं. हे पहा, वाव, चवीला ते एकच नंबर बरं का. सर्वांनाच आवडणार. सहज कोणी पण लगेच म्हणणार मला दे मला दे. तर नक्की फॉलो, लाईक, शेअर, कमेंट.